आज माझं हृदय भरून आलंय, पण मी आज बोलतोय तुम्हाला. मर्यादा असते काय गोष्टीची. एखाद्यावर इतका पण अन्याय करू नये की जेणेकरून त्या अन्यायाची परतफेड करावी लागेल. हाही आपल्या आयुष्यात आणि करावीच लागते. जितकं तुम्ही अति कराल, जास्त कराल, तितकी फेड येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आज मी पैसे घालवून गाडी घेतली. मी ती गाडी घ्यायसाठी रुपया हे केलं. माझ्या आईनं 4 रुपये साठवून ठेवलं. मी साठवलं, गाडी घेतली. पण आज माझ्याच गाडीची दोन्ही चाव्या लंपास करून ठेवलेल्या. मला पण भावना आहे, त्या मला पण काहीतरी वाटत असेल. आज मी स्वतःची गाडी असून दुसऱ्याची गाडी मागितली, दुसऱ्याची गाडी घेऊन आलो. अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं, त्रास लय व्हायला लागला, म्हणून गाडी घेऊन आलो लोकाची. स्वतःची गाडी असताना दुसऱ्यापाशी मला हात पसरायला लागला. का म्हणून माझ्या मागं तुम्ही 7.5 लावताय? मी तुमच्या आद्यात मध्यात, माझा तुम्हाला काय त्रास आहे? काहीच त्रास देत नाही मी कोणाला. माझ्या कामात मी असतोय. जाणून बुरजून मला का त्रास देत असतील? भावाचं कर्तव्य आहे, भावानं बोलाय पाहिजे. खरं ते मी पण वाट बघतोय, भाव कधी बोलतोय. भावाचं जसं चालतंय तसं माझं चालत नाही ना. त्याला कळलं पाहिजे, त्यानं बोललं पाहिजे. तू का अशी करतेय, तू का त्रास देतेस बिनाकामाचं? ही बोलत नाही ती नाही, हिच्यामुळं मला लय त्रास होतोय. लय म्हणजे लय. असं वाटतंय एका झटक्यात त्या गाडीचे लॉक तोडावं. पण पुन्हा अजून मनाला वाटतंय आपणच पैसे भरले, तर आपणच पैसे भरून आपणच त्या गाडीचं नुकसान करायचं, हे कितपत योग्य आहे? ती गाडीला किक नाही, गाडी ऑटोमॅटिक स्टार्टरवर आहे. शोरूमवाल्यानं सांगितलंय 4-5 दिवस जर सलग नाही गाडी चालू केली तर गाडीची बॅटरी तुम्हाला बदलावं लागेल, गाडी चालू होणार नाही. त्याला काय किक वगैरे नाही त्या गाडीला. होय बाबा, किक नाही, स्टार्टरवर होईना तर किक. गाडी चालवावं लागते, नसेल तर ती बॅटरी सोडवून ठेवावं लागते. हे कळलं पाहिजे, त्या माणसाने कळलं पाहिजे. आपलंच नुकसान होणार आहे हे कळलं पाहिजे. आज वस्तू बंद आहे, जितकी वस्तू चालू असते तितकी चांगली असते. तिचा वापरच नसेल तर ती बाद होत जातं. वापरले गाडी वापरलेली नसली ती किती दिवस शोरूमला टिकते. पण वापरून जर पुन्हा गाडी जाग्यावर लावायचं म्हटलं तर त्याचं बेरिंग ही होते, त्या ऑइल ही होतं. हालचाल झाली पाहिजे का नाही सांगा? माणूस एका जाग्याला बसलं तर माणसाचं शरीराचं कसं होतंय, तसं ती गाडी आहे. बॅटरी खराब होणार, बॅटरी खराब झाल्यावर नुकसान कोणाचं आहे हे कळलं पाहिजे. मेन म्हणजे आबाला कळलं पाहिजे, आबानं सांगितलं पाहिजे. माझ्या तर डोक्याच्या वरची केस झाली आहे. ऐकत नाही ना. मी एक शब्द बोलूस तर समोरचा माणूस 10 शब्द बोलतोय. फटा यंत्र चालू असल्यागत अंगावर तावतोर नीती. त्यापेक्षा आपलं गप्प बसलेलं, म्हणून मी शांत आहे खरं.
जर माझ्या मनात जर आलं ना तर बुलेट दुसऱ्या क्षणालाच विकून टाकीन. रातोरात बुलेट लंपास करीन, रातोरातच. जर मनात आलं तर काय बी नाही आप करेल. भलं चावी दुसरी तयार करून आणील, ही करीन, रातोरात विकून टाकीन. जर माझं डोसकं जर गरम हिने केलं, मी आपलं सण सुद्धा आहे म्हणून कशाला त्याच्या आयला घरात डोसक्याला ताप करून म्हणून आपलं शांत आहे का म्हणून माझ्या एवढा अन्याय करत असतील. मला पण वाटतंय ना, आयला मी गाडी घेऊन मी पैसा खर्चून मी त्या गाडीसाठी 8 रोज फिरलो आणि ती गाडी आज माझी ह्यांनी बंद करून ठेवली आहे. स्वतःच्या घरी आई बाप्पाच्या घरी ना का हिला सायकल मिळाली नाही, सायकलीवर कधी बसून जायचा चान्स आला नाही. आणि आज मी गाडी घेऊन कधी ना कधी ती बसलीच असती ना. हा किती माणसानं किती त्रास द्यावं. एखाद्याला त्रास द्यायची पण मर्यादा असते. उग जास्त इतका पण अति त्रास दोन्ही की जेणेकरून ह्याच जन्मात फेडावं लागल. जिथं अति तिथं माती असते. आणि ज्यावेळेस स्वतःवर वेळ येईल का त्यावेळेस दुसरं कोण येणार नाही. आज सांगून ठेवतोय, आज जर त्या व्यक्तीवर वेळ आली काय वाईट साईड, पण माझ्याशिवाय इथं कोण सुद्धा मदतीला येणार नाही. आज सांगून ठेवतोय, आज काळ्या दगडावची पांढरी रेष लिहून ठेवतोय, माझ्या शेवट कोणच मदतीला येणार नाही. असा बोंबलत जरी बसली ना, कोण येणार नाही मदतीला. मी आज एवढं स्पष्ट का बोलतोय, समजून सांगतोय. अजून सुद्धा मी समजून सांगतोय, वेळ गेलेली नाही. माणसानं वेळ हाय तोपर्यंत सुधरावं. आणि जर वायलं राहायचं असेल तर शांतपणानं काय पाहिजे ती घे, जे हाय ती सगळं घे. पण वायलं राहायचं आहे मला येऊन म्हणू दे, एका मिनिटात वायलं देतो, सगळं देतो. जातो मी जुळी बांधून कुठं तर जगायला. का मी काय उपाशी मारणार नाही. मला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, डोकं हाय, तोंड हाय. मी उपाशी मारणार नाही या धर्तीवर. आणि आजपर्यंत उपाशी कधी मिळलो नाही. घरावर कर्जाचा डोंगर झालता त्यावेळेस गारी इकून घर चालवलंय, विसरू नका. रोज 700, 800, 1000 रुपये गारीगारातनं कमवून आणून देत होतो. 2 रुपयाचं गारीगार 5 रुपयाला विकत होतो. आरवाडीला, खरसुंडीला, यात्रेला जायचो, आवळायला 2-2, 3-3 हजार रुपये शिल्लक राहायचं. लग्न कुणाची असली का 1000, 1500 चिल्लर माफत बसायची माझ्या भोवती सगळी. ती खर्चाचा डोंगर मी फेडलाय सगळा, ही विसरू नका. वाईट काळातनं मी तुम्हाला वर काढलंय, ही विसरू नका. म्हणजे झालं. आई होती त्यावेळेस सगळं शांततेत होतं आणि आईला माहीत होतं घर कोण व्यवस्थित चालतंय, कोण चालवलं माझ्या माघारी. म्हणून ती जाताना मला सांगून गेली, माझा अंत पाहू नका. तुम्हाला खरं सांगतोय, आज माझं हृदय भरून आलंय, पण मी आज बोलतोय तुम्हाला. मर्यादा असते काय गोष्टीची.